शिवसेनेचे गटनेते अमय घोले यांनी राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली आहे। भेटीदरम्यान दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे। घाटकोपर पोलीस ठाण्यासमोर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठिय्या आंदोलन केलं। 2 अल्पवयीन मुलींच्या प्रकरणात नातेवाईकांवरच गुन्हा दाखल केल्यानं संताप व्यक्त करण्यात आला। किरीट सोमय्या यांनी घाटकोपर पोलिसांमध्ये वाद झाला, ज्या अधिकाऱ्यानं चुकीचा जबाब घेतला त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सोमय्या यांनी केली। मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला आता वेग आलाय। महाराष्ट्र सागरी मंडळाने प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे। यासाठी प्रस्ताव विनंती जारी केली असून आपत्कालीन पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येईल। मुंबई महापालिकेनं खड्डेमुक्त रस्त्यांसाठी रस्ते काँक्रिटीकरणाचा महाप्रकल्प हाती घेतला, तरी खड्डे भरण्यासाठी यंदाही तब्बल 90 कोटींचा खर्च अंदाजित आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत खर्च कमी झाल्याचा दावा महापालिका प्रशासनानं केलाय, मात्र या काँक्रिटीकरणामुळे खड्डे किती कमी झाले हे पावसाळ्यातच दिसून येणार आहे। मुंबई महापालिकेनं पालिका शाळांच्या खासगीकरणाबाबत एक प्रस्ताव आणला, मात्र या प्रस्तावानुसार महापालिकेची शाळा खासगी संस्थांच्या बिल्डरांच्या घोषणात घालण्याचा डाव असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे। मुंबईत मान्सूनपूर्व कामं 60 लाखांमध्ये करावी लागणार आहे। प्रत्येक वॉर्ड स्तरावर नगरसेवकांना निधी देण्यात आलाय। 60 लाख रुपयांचा निधी नगरसेवकांच्या वॉर्डातील खात्यात जमा झाला। मुंबईत 8,22,000हून अधिक झोपड्या आहेत, तर 32,99,000 नागरिक झोपडपट्टीत राहत आहेत। वसई, विरार, ठाणे, भिवंडी आणि कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सर्वाधिक झोपड्या आहेत। मुंबईतील केईएम रुग्णालयाचं नाव बदलून कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय करण्याच्या प्रस्तावाला मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीनं मंजुरी दिली, मात्र निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डनं या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवला। तसंच संस्थेचा ऐतिहासिक वारसा जपण्याची मागणी केली। कोणताही समस्या केवळ नाव बदलून सुटत नाही, तर मत मार्डनं व्यक्त केलं। मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयाचं नाव बदलण्यास शिवसेना ठाकरे पक्षानं विरोध दर्शवलाय। शिवडी विधानसभेच्या वतीनं केईएम रुग्णालयात निदर्शनं करण्यात येणार आहेत। येत्या काळात केईएमच्या नामांतराचा विषय तापणार आहे। केईएम रुग्णालयाचं नाव बदलण्याच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेने निदर्शनं केली। त्यावेळी मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। आमदार अजय चौधरी, पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला।